करतोय ना स्क्रीन शेअर. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ls पासून स्टार्ट करू. हा, तर आता प्रोजेक्ट ह्या फोल्डर मध्ये काहीच नाहीये. प्रोजेक्ट हा फोल्डर पूर्ण एम्प्टी आहे. त्यामुळे मला आता एक स्टेप बॅक जायचं आहे. ठीक आहे, तर मी कोणती कमांड यूज केली पाहिजे? cd. ओके, राईट. cd स्पेस डॉट डॉट. मी एक स्टेप बॅक आलो. आता मला इथे लोकेशन बघायची आहे. वेट, pwd मी कोणत्या लोकेशनला आहे? /home/labix. आज हे जे लोकेशन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 4 डिरेक्टरीज दिसत आहेत. कोड, डेस्कटॉप, गोलँग अँड प्रोजेक्ट. ठीक आहे, तर आता मला हे सगळे जे फोल्डर्स आहेत ते कधी क्रिएट झालेत, त्याला कोणत्या कोणत्या परमिशन्स आहेत ते पूर्ण बघायचं आहे, चेक करायचं आहे. तर त्यासाठी कोणती कमांड आहे? ls. ओके, तर आपण बघू शकतो कोड, डेस्कटॉप, गोलँग, प्रोजेक्ट हे जे डिरेक्टरीज आहेत त्या सगळ्यांची जी डिटेल्स आहे ते आपण ls-l ह्या कमांडने बघू शकतो. ओके, मला पूर्ण हिडन फाइल्स बघायचे आहेत ह्या लोकेशन मध्ये, तर मी कोणती कमांड यूज करू? ठीक आहे, ls-a. ठीक आहे, हे सगळं क्लिअर कर. अनुजा, मला फाईल क्रिएट करायची आहे, कोणती कमांड आहे? टच आणि फाईल नेम. टच स्पेस फाईल नेम. फाईल नेम दे, हा दे काय पण नाव. सिंपल. ओके, चेक कर क्रिएट झाली की. ठीक आहे, सिंपल फाईल क्रिएट झाली. आता मला आपण असं पण करू शकतो, मी आता ह्या लोकेशनला आहे, pwd कर /home/labix मध्ये. आता इथून मला गोलँग ह्या डिरेक्टरी मध्ये एक फाईल क्रिएट करायची, तर तू टच एंटर कर. टच स्पेस गोलँग, जी आणि टॅब मार स्लॅश new.txt. ओके, एंटर कर. आता आपण बघूया त्या लोकेशनला फाईल क्रिएट झाली का. आता इथे फाईल क्रिएट होणार का? नाही. फाईल कुठे क्रिएट होणार? गोलँग ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये. ठीक आहे, तर मला गोलँगच्या आत जावे लागेल त्यासाठी. cd गोलँग अँड ls. इथे new.txt फाईल क्रिएट झाली. ओके, एक स्टेप बॅक ये आणि टर्मिनल क्लिअर कर. फाईल कशी क्रिएट करायची समजली आपल्याला.
आता बघूया आपण डिरेक्टरीसाठी डिरेक्टरी कशी क्रिएट करू शकतो. त्यासाठी कोणती कमांड आहे? mkdir स्पेस डिरेक्टरीचं नाव सॅम्पल डिरेक्टरी सॅम्पल dir केलं जाईल. ठीक आहे, एंटर. ls करून सॅम्पल dir ही जी ही जी डिरेक्टरी आहे ती क्रिएट झालेली आहे. आता मला एक पूर्ण 2-3 डिरेक्टरी एकाच कमांड मध्ये जर मला क्रिएट करायच्या असतील तर त्यासाठी एक कमांड आहे mkdir -p म्हणजे आपल्याला पॅरेंट डिरेक्टरी जर बनवायचे असतील स्लॅश. आता मला a ह्या डिरेक्टरीच्या आत a स्लॅश b and c स्लॅश c. ओके, आता ह्या सिच्युएशनला काय होणार आहे? ह्या सिच्युएशनला 3 डिरेक्टरीज बनणार आहेत. पहिली म्हणजे a च्या आतमध्ये जी बनणार आहे ती b आणि b च्या आतमध्ये जी बनणार आहे ती c. तर आपण बघूया, एंटर कर. ls कर. ओके, a ही डिरेक्टरी बनलेली आहे, तर cd करून त्याच्या आत जा. cd स्पेस a, एंटर. ls कर. b, ओके, cd स्पेस b, ls. तर आपण एकाच कमांड मध्ये 3 डायरेक्टरी बनवल्या, तर ही कमांड नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, क्लिअर. ह्याच्यानंतर आपण कोणती कमांड बघितलेली? cat. ओके, कॅट कमांड बघूया. आता आपल्या कोणत्याच फाईलमध्ये डेटा नाही आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यात डेटा टाकला पाहिजे. ठीक आहे, cd टिल्ड तुला जर तुझ्या होम डायरेक्टरीला जायचं असेल तेव्हा यूज करतो आपण. हा, आता तू होम डायरेक्टरीला गेलास आणि तिथून ls केलं तर होम डायरेक्टरीच्या आत तुझा हा फोल्डर आहे, तू pwd करायला पाहिजे. pwd म्हणजे तुला तुझं लोकेशन कळून जाईल तू कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहेस. स्लॅश होम स्लॅश डायरेक्ट. होम ही तुझी ऍक्च्युअल होम डायरेक्टरी असते, त्याच्या आत होम डायरेक्टरीचा लोकल डायरेक्टरी असते, लॅबिक्स. ठीक आहे, इथून क्लिअर कर. कॅट कमांड बघू. ठीक आहे, तर कॅट कमांड साठी आपल्याला फाईलमध्ये डेटा टाकला पाहिजे. तर ls कर. इथे कोणती फाईल आहे का? ओके, सिंपल फाईल आहे. तर मला ही फाईल एम्प्टी फाईल आहे आपली, सिंपल. तर ह्याच्यामध्ये डेटा टाकायचा आहे, तर काय वापरणार मी? एम्प्टी फाईल आहे ती. ओके, हा, राईट, स्पेस सिंपल. आता ह्या केसमध्ये आपण काही ओव्हरराईट करत नाहीये, म्हणजे आधीच ती फाईल एम्प्टी आहे, जस्ट आपल्याला डेटा तिथे एंटर करायचा आहे. तर ह्या सिच्युएशनला आपण सिंगल डिरेक्टरीचा यूज करू शकतो. ओके, काही पण डेटा टाक, जस्ट सॅम्पल डेटा. किंवा एक काम कर,
नवीन टॅब हो. हा, इथे टाक पायथन नोट्स. इंट्रोडक्शन टू व्ही स्कूल्स, हा ही चांगली वेबसाईट. नाहीतर गिक्स फॉर गिक्स पण. ओके, ठीक आहे. हा व्हॉट इज पायथन पासून पूर्ण खालीपर्यंत सगळा डेटा कॉपी कर. अजून आहे का खाली? हा, इथं पर्पज पर्यंत. ठीक आहे, हा कॉपी कर. लॅबेक्स मध्ये हा पेस्ट कर इथे. कंट्रोल डी दोनदा. ओके, क्लिअर कर. ओके, आता कॅट करून आपण तो डेटा बघू. The cat is used to read the content of a file. ठीक आहे. आता मला प्रिंट हॅलो वर्ल्ड नंतर अजून 2 लाईन्स ऍड करायचे आहेत. ह्या केसला आपण डबल रिडायरेक्टरीचा यूज करणार. कॅट किंवा क्लिअर करून कॅट टाक. क्लिअर कर पहिल्यांदा. कॅट डबल रिडायरेक्ट, कॅट स्पेस डबल रिडायरेक्टर अँड सॅम्पल सिम्पल. हेच होती ना. हा, इथे जस्ट 1 2 3 4 असं. ठीक आहे, एक्झिट हो तिथून. आता बघूया आपण. ठीक आहे, डेटा अपेंड झालेला आहे. आता क्लिअर कर. आता फाईल रीड ऑपरेशन्स बघू आपण काही. काल आपण बघितलेले. फर्स्ट म्हणजे हेड. मला फर्स्ट 10 लाईन्स बघायच्या आहेत त्या फाईलच्या. तर मी हेड स्पेस आणि फाईलचं नाव. राईट. ओके, मला फर्स्ट 5 लाईन्स बघायच्या आहेत फक्त. स्पेस सिंपल राईट. ओके, ठीक आहे. आता हे झालं वरतून खाली. ठीक आहे, आता मला खालून 5 लाईन्स बघायच्या आहेत. सिंपल राईट. तिसरं आपण बघितलेलं लेस कमांड. आता टर्मिनलमध्ये जो पण आपण जेव्हा कॅट करतो, जर एखादी फाईल लेंदी असेल तर जेवढा डेटा टर्मिनल शो करू शकतो तेवढाच ते करतंय. त्यासाठी लिनक्समध्ये आपण स्क्रोल करू शकत नाही. त्यासाठी कमांड आहे आपली लेस अँड फाईलचं नाव. ठीक आहे, आता तू ॲरोज तुझ्या ॲरो कीजचा यूज करून तू स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करू शकतो. ठीक आहे, इथेपर्यंत समजलंय सगळ्यांना. अजून एक कमांड आहे सॉर्ट. तो ॲज अ होमवर्क तुम्ही करा. सॉर्ट म्हणजे तुम्हाला तुमचा डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर
डिस्प्ले करायचं असेल तर ती कमांड आपण यूज करतो. आता आपण काही फाईल एडिटर्स बघितलेले, एक म्हणजे VI आणि दुसरा म्हणजे नॅनो. तर फर्स्ट आपण VI बघितलेला. आता मला फाईल एडिट करायची आहे. ठीक आहे, पहिल्यांदा टर्मिनल क्लिअर कर आणि त्याच्यानंतर VI आणि फाईलचं नाव टाक. ठीक आहे, जेव्हा आपण VI स्पेस फाईल नाम नेम टाकून आतमध्ये येतोय तेव्हा आपण कमांड मोड मध्ये एंटर करतोय. आता इथे आपण काहीच ऑपरेशन्स करू शकत नाही. जस्ट आपण कमांड मोड का म्हणतो, आपण फक्त कमांडचा यूज करून आपण ह्या टर्मिनल मध्ये नेव्हिगेट करू शकतो. जसं की जे प्रेस केलंस तर तुझा कर्सर आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. जे कर. जे जे एल केलं तर अपवर्ड डायरेक्शनला जाईल. सॉरी जे सॉरी के केलं तर अपवर्ड डायरेक्शनला जाईल. अशा काही कमांड्स आहेत, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. पण कमांड मोड मध्ये आपण जेणेकरून काही ऍक्टिव्हिटीज करत नाहीये. ठीक आहे, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग मी हे सांगतोय, म्हणजे कमांड मोड का म्हणतोय आपण इथे. ठीक आहे, आता जेव्हा पण तुम्ही VI एडिटर मध्ये एंटर करताय तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कमांड मोड मध्ये जाताय. आता तुम्हाला काही एडिट करायचं आहे तर तुम्हाला मूव्ह करायला लागेल तुमच्या इन्सर्ट मोडला. तर एका मोड मधून तुम्हाला दुसऱ्या मोड मध्ये जायचं असेल तर तुम्ही एस्केप, फर्स्ट तुम्ही एस्केप दाब, एस्केप प्रेस कर अँड आय, एस्केप अँड आय. तर इथे तुम्ही बॉटमला जर बघितलं तर सिम्पलच्या खाली इन्सर्ट हा साईन आलेला आहे तिथे. आता तू इथे काही पण एडिट करू शकतोस. ठीक आहे, जस्ट थर्ड लाईनला काहीतरी डेटा एंटर कर. तीच सेकंड लाईन आहे तीच टाईप कर डबल. ठीक आहे, इथेपर्यंत ओके. तू आता डेटा इन्सर्ट केला. आता तुला फाईल सेव्ह करण्यासाठी एक्झिक्यूट मोड मध्ये जावं लागेल. ठीक आहे, तर आता मी जसं सांगितलं तुम्हाला एका मोड मधून दुसऱ्या मोड मध्ये जायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जी की यूज करणार तुम्ही एस्केप, आणि त्याच्यानंतर आता एक्झिक्यूट मोड मध्ये तुम्हाला जर एखादी फाईल सेव्ह करायची आहे तर शिफ्ट आणि कोलन दाब. आता इथे एक्झिक्यूटच्या काही एक्झिक्यूटच्या काही कमांड्स आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला फाईल सेव्ह करायची नाही, डायरेक्ट तिथून क्विट करायचं आहे तर तुम्ही क्यू यूज करता. ओनली क्यू प्रेस कर आणि एंटर कर. ओके, आता क्यू यूज केलंय. आता ते काय म्हणतंय, नो राईट सिन्स लास्ट चेंज, ऍड एक्सक्लामेटरी टू ओव्हर राईट. ठीक आहे, आता हे आपल्याला आपण या फाईलमध्ये काही चेंजेस केलेत आणि हे आपल्याला विदाउट सेव्हिंग फाईल्स, विदाउट सेव्हिंग अवर चेंजेस फाईल क्विट करून देईना, तर आपल्याला हे ओव्हरराईट केलं पाहिजे. तर ओव्हरराईटला त्यांनी सिम्बॉल दिलाय फोर्सफुली, म्हणजे आपला एक्सक्लामेटरी. ठीक आहे, तर डबल शिफ्ट
आणि कोलन टाक. ठीक आहे. क्यू आणि एक्सक्लामेटरी प्रेस स्पेस कर. नाही, क्यू आणि एक्सक्लामेटरी. नाही, एक क्यू काढ तिथून. एक दिसतंय टीलच्या साईडला जे साईन आहे, एक शिफ्ट आणि ते. नाही नाही, एक्सक्लामेटरी एकच्या वर आहे. तर एक. ओके, हा. आता एंटर कर. राईट. आता हे इथे काय झालं, आपण जे चेंजेस केलेले ते काही चेंजेस सेव्ह झाले नाहीत, डायरेक्ट त्याने क्विट केले. तर तुम्हाला डायरेक्ट जर क्विट करायचं असेल विदाउट तुमचे चेंजेस सेव्ह करता, तर क्यू वापरू शकता. आणि जर फोर्सफुली करायचे असेल तर क्यू आणि एक्सक्लामेटरी. आता त्या ज्या कमांड्स होत्या त्या आपण एक्झिक्यूट मोडमध्ये एंटर करू शकतो. आता जर आपल्याला सेव्ह करायची असेल फाईल चेंजेस, तर डबल व्ही आय मोडमध्ये जा. ओके, आपण डबल स्टार्ट करू. व्ही आय सिम्पल. आता आपण कमांड मोडमध्ये आलोय. आता आपल्याला चेंजेस करायचे आहेत. म्हणजे आपल्याला दुसऱ्या मोडमध्ये मूव्ह करायचं आहे, म्हणजेच इन्सर्ट मोडमध्ये. तर आपल्याला एस्केप आणि आय प्रेस केलं पाहिजे. आता इथे काहीतरी चेंजेस कर. आता मला ओके, चेंजेस केले आपले सगळे. तर आता इथून मला ह्याच्यामध्ये जायचं आहे, एक्झिक्यूट मोडमध्ये. ठीक आहे. तर एस्केप कोलन अँड डब्ल्यू आपण यूज करतो सेव्ह करण्यासाठी, अँड क्यू आपण यूज करतो क्विट करण्यासाठी. तर डब्ल्यू प्रेस कर सगळ्यात पहिल्यांदा, अँड क्यू. आणि फोर्सफुली जर करायचं असलं एक्सक्लामेटरी, पण आपण विदाउट फोर्सफुली एकदा ट्राय करू. एंटर कर. ओके, फाईल सेव्ह झाली. आपण कॅटचा यूज करून बघू शकतो आपले चेंजेस. ठीक आहे, चेंजेस झालेले आहेत. ओके, आपण नेक्स्ट जो एडिटर बघितलेला तो होता नॅनो एडिटर. हे क्लिअर कर. नॅनो सिम्पल. आता हा जो इंटरफेस आहे तो नॅनो एडिटरचा इंटरफेस आहे. इथे तुम्ही डायरेक्टली एडिट करू शकता, काही पण चेंजेस कर. ओके. आता नॅनो एडिटर मधून फाईल सेव्ह करून जर बाहेर पडायचं असेल तर कंट्रोल प्रेस कर, एस ओ एंटर अँड एक्स. जेव्हा तू कंट्रोल प्रेस करशील इथे वाय प्रेस कर आता.
आता जेव्हा तू कंट्रोल प्रेस करशील तेव्हा ते होल्ड करून ठेव आणि त्याच्यानंतर SO एंटर आणि X असं प्रेस कर. एंटर आणि X. कंट्रोल प्रेस करून ठेव आणि त्याच्यानंतर SO एंटर X ओनली. ओके, कंट्रोल X कर. ठीक आहे. तर नॅनो एडिटर मधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल फाईल सेव्ह करून, तर तुम्ही कंट्रोल प्रेस करून ठेवा, त्याच्यानंतर SO एंटर आणि X. फाईल सेव्ह करून जर एक्झिट करायचं असेल आणि ओनली जर एक्झिट करायचं असेल तर कंट्रोल X दाबून तुम्ही एक्झिट करू शकता. ठीक आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला आय थिंक समजलंय की आतापर्यंत जे पण आपण काही लिनक्स मध्ये बघितलं. जस्ट तुम्ही जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर करत राहा. म्हणजे कोणी तुम्हाला विचारलं कॅटचा यूज आपण कुठे करतो, तर तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगता आली पाहिजे. जस्ट म्हणजे टेक्निकली आता आपल्याला कमांड सगळ्या येत आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघू फाईल आपण कॉपी कशी करू शकतो. ठीक आहे, हे सगळं क्लिअर कर. आता फाईल कॉपी करण्यासाठी आपण जी कमांड यूज करतो ते आहे cp. पहिल्यांदा ls कर. आपल्याकडे कोणत्या फाईल्स आता अवेलेबल्स आहेत ते बघू. ओके, आपल्याला 2 फाईल्स अवेलेबल्स आहेत, सिम्पल आणि हे कोणती तरी आहे. ठीक आहे. आता सिम्पल फाईल आपण कोड ह्या डायरेक्टरीमध्ये कॉपी करू. ठीक आहे. तर cp स्पेस सिम्पल. आता सिम्पल ओनली मी इथे सिम्पल टाकलंय कारण मी आता ह्याच लोकेशनला आहे. ठीक आहे का, आणि फाईल पण ह्याच लोकेशनला आहे. जर तुमची फाईल गोलँग ह्या डिरेक्टरीमध्ये असेल तर तुम्ही कसं टाकणार, सिम्पल गोलँग स्लॅश गोलँगच्या आत सिम्पल. ठीक आहे. गोलँग स्लॅश आणि सिम्पल ह्या फाईलचं नाव. आता मी ह्याच लोकेशनला आहे, फाईल पण ह्याच लोकेशनला आहे. तर जस्ट मी cp आणि सिम्पल करतोय स्पेस. मला कोणती फाईल कॉपी करायची आहे तिचं नाव स्पेस, मला कोणत्या लोकेशनला ती पेस्ट करायची आहे. आता मला आता कोड ह्या डिरेक्टरीमध्ये पेस्ट करायचे आहे. तर मी कोड टाकणार, कोड च्या आतला स्लॅश. एंटर कर. कोडचं C कॅपिटल आहे. आता इथे एरर काय दिला आहे ना, कॉपी कमांड मध्ये कॅनॉट क्रिएट रेग्युलर फाईल कोड नॉट अ डायरेक्टरी. का तर CODE स्मॉल होतं, प्रणवने स्मॉल एंटर केलं तिथे, पण त्याला कोड ही डिरेक्टरी भेटलीच नाही तिथे. तर केस सेन्सिटिव्हिटीचा पण आपण म्हणजे जे पण स्पेलिंग टाकतोय ते नीट टाकतोय का ते एकदा चेक करायचं. आता काय केलंस तू, cp कोड. ओके, आता हा आपण कोडच्या आत जाऊन एकदा चेक करू. ओके, कॉपी झालेली आहे. आता अजून एक फाईल क्रिएट करून ती एकदा कॉपी करू. आता क्लिअर कर. आता इथे अजून एक फाईल क्रिएट कर कॉपी एक्झाम्पलच्या नावाने.
कॉपी एक्झाम्पल. ठीक आहे. आता मला ही कॉपी एक्झाम्पल इथे येईलच कर. ओके, एक कॉपी एक्झाम्पल आहे, गोलँग मध्ये पेस्ट करायची आहे. तर मी कोणती कमांड यूज करणार? cp स्पेस ओके, कॉपी एक्झाम्पल ह्याच लोकेशनला आहे. सगळ्यात पहिल्यांदा लोकेशन चेक कर, आपण कोणत्या लोकेशनला आहे. ठीक आहे, स्लॅश लॅबएक्स, लॅबएक्सच्या आत कोड, आणि गोलँग कुठे आहे आपली? लॅबएक्स ह्या डिरेक्टरीमध्ये. ठीक आहे, आता टाक cp आता जर मी इथे गोलँग टाकलं तर काय होईल ते एकदा आपण बघूया. गोलँग टाक आणि स्लॅश एंटर. नॉट डिरेक्टरी. आता गोलँग ही डिरेक्टरी ह्या लोकेशनला नाहीयेच, त्यामुळे त्याला सापडली नाहीये. ठीक आहे, तर आपल्याला पहिल्यांदा ह्या गोलँगची पूर्ण लोकेशन एंटर केली पाहिजे. ठीक आहे, तर cp जस्ट अप्पर एरो असतो ना आपला, ठीक आहे. हा, आता ही गोलँग फ्लश कर ओनली. स्लॅश, आता आपल्याला पूर्ण लोकेशन टाकली पाहिजे. गोलँग कोणत्या लोकेशनला आहे? एच टाक आणि टॅब मार. ओके, आता एल टाक आणि टॅब मार. आता आपण एल एच ओनली टाकून टॅब मार, जेव्हा आपण मारतो तेव्हा ते रिकमेंड करतं एच वरून कोणती डिरेक्टरी अवेलेबल आहे, तर त्याने डायरेक्ट ती होम डायरेक्टरी आली तिथे. एल वरून कोणती डिरेक्टरी अवेलेबल आहे होमच्या आतमध्ये, तर लॅबएक्स ती आली. आता आपल्याला लॅबएक्स मध्ये कोणत्या डायरेक्टरी अवेलेबल आहेत हे जर बघायचं असले तर टॅब टॅब दोनदा कर. आता इथून तर आपण बघू शकत नाही आणि रिमेंबर पण करू शकत नाही. ओके, तर आपल्याला कोणत्या डायरेक्टरी अवेलेबल आहे तिथे? कोड डेस्कटॉप ए गोलँग. आता आपल्याला कोणत्या डायरेक्टरीमध्ये आपली जी फाईल आहे ते पेस्ट करायची आहे? गोलँग. तर जी टाक आणि टॅब मार. ओके, आता एंटर कर. आता आपली जी कॉपी एक्झाम्पल फाईल होती ती गोलँग ह्या डिरेक्टरीमध्ये पेस्ट झाली आहे, ते एकदा बघूया आपण. ls cd golang. ओके, कॉपी एक्झाम्पल पेस्ट झाली. ओके, आता फाईल कशी कॉपी करायची ते समजले आपल्याला. आता आपण बघूया डिरेक्टरी आपण कशी कॉपी करू शकतो. एक स्टेप बॅक ये. ओके, आता इथे आपल्याकडे 5 डिरेक्टरीज आहेत. आता मला सॅम्पल डिरेक्टरी आहे ती कोड मध्ये पेस्ट करायची आहे. ठीक आहे, तर फाईलसाठी आपण नॉर्मल cp यूज करतो, पण जर आपल्याला डिरेक्टरी कॉपी करायची असेल तर आपण -r हा ऑप्शन यूज करतो. ठीक आहे, तर cp
स्पेस -r स्पेस सॅम्पल डिरेक्टरी, जी डिरेक्टरी आपल्याला कॉपी करायची आहे. टॅबचा यूज करा, कारण टॅबचा यूज जर तुम्ही केला तर स्पेलिंग मिस्टेक्स व्हायचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे. स्पेस नाही, आता स्लॅश जेव्हा टाकतोयस तू, हा आता इथे पण बघा, हे इम्पॉर्टंट आहे. तर सॅम्पल डिरेक्टरी आपण ओनली टाकतोय, तर सॅम्पल डिरेक्टरी पूर्ण आपण कोणत्या तरी नवीन लोकेशनला पेस्ट करणार. पण सॅम्पल डिरेक्टरी जेव्हा स्लॅश टाकतोय तर त्या सॅम्पल डिरेक्टरी मधला आतला जो पण कॉन्टेंट आहे तो आपण पेस्ट करतोय, ते आपण पुढे बघू. तर पहिल्यांदा सॅम्पल डिरेक्टरी आता कोणत्या डिरेक्टरीमध्ये आपल्याला पेस्ट करायचे, कोड ह्या डिरेक्टरीमध्ये. तर हा आपली डेस्टिनेशन लोकेशन टाक तिथे, डेस्टिनी डिरेक्टरी जी आहे ती नाव. एंटर. ओके. फाईल कॉपी डायरेक्टरी कॉपी झालेली आहे ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हा cd कोड. ओके. इथे आपली जी सॅम्पल डिरेक्टरी होती ती कॉपी झालेली आहे. आता इथे एक डिरेक्टरी बनव. न्यू डिरेक्टरी. एलएस चेक करू बनली का नाही. ठीक आहे, न्यू डिरेक्टरी आपली बनलेली आहे. आता मी कोड ह्या लोकेशनला आहे. ठीक आहे. आता मला न्यू डिरेक्टरी, आपण मगाशी आठवतंय ए बी आणि सी ही डिरेक्टरी बनवलेली, तर मला सी च्या आत पेस्ट करायची आहे. तर आपण कशी कमांड यूज करणार अनुजा? ओके. cp -r डिरेक्टरीसाठी न्यू डिरेक्टरी. न्यू डिरेक्टरी स्लॅश काढ. स्लॅशचा अर्थ न्यू डिरेक्टरीच्या आतमध्ये जो कॉन्टेंट आहे तो पूर्ण कॉन्टेंट. स्पेस. मला आता ह्याची लोकेशन, ए ची लोकेशन काय आहे मगाशी आपण बघितलं, स्लॅश पहिल्यांदा होम, स्लॅश होम h टॅब स्पेस द्यायचा आहे तिथे नेमका, हा स्पेस द्यायचा ना. हा स्पेस. आता पुढे काय माहिती स्लॅश आणि ओके. न्यू डिरेक्टरी आता ही आपली झाली सोर्स डिरेक्टरी. ठीक आहे. आता सोर्स डिरेक्टरी झाली, त्याच्यानंतर स्पेस येणार 100%, कारण आपण ते जर जोडून टाकलं तर त्याला समजणार नाही की आपली सोर्स काय आहे डेस्टिनी काय आहे. तर हा आपली हा सोर्सची डिरेक्टरी झाली ती न्यू डिरेक्टरी, स्पेस, आणि त्याच्यानंतर आता डेस्टिनी डिरेक्टरी आपली सी आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपल्याला पूर्ण तिची लोकेशन त्याला सांगितली पाहिजे कुठे आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर त्यासाठी स्लॅश होम, आता ए कुठे आहे आपला, स्लॅश होम स्लॅश स्लॅब एक्स मध्ये. ए डिरेक्टरी कुठे आहे आपली, स्लॅश होम स्लॅश स्लॅब एक्स डिरेक्टरी मध्ये. तर आपल्याला ग्राफिक्स. सी मध्ये जायच्या आधी ए मध्ये गेलं पाहिजे, ए मध्ये जायच्या आधी आपल्याला होम मध्ये गेलं पाहिजे. तर त्याची पूर्ण लोकेशन एंटर केली पाहिजे. स्लॅश होम h टॅब लॅबेक्स ए
/b /c स्लॅश. ओके ठीक आहे. आता आपण सी ह्या डिरेक्टरीमध्ये जाऊन चेक करू की आपली जी न्यू डिरेक्टरी आहे ती कॉपी झाली की नाही. सी ए बी न्यू डिरेक्टरी आपली कॉपी झालेली आहे. ठीक आहे, क्लिअर कर. आता ओके, कॉपी कमांड आज तुम्ही प्रॅक्टिस करा. आता कोणत्याही कमांडचं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, म्हणजे त्या कमांडचे ऑप्शन्स काय काय आहेत, ती कमांड आपण कशासाठी यूज करतो, तर त्यासाठी एक कमांड आहे man MAN स्पेस ls. म्हणजे कोणतीही कमांड, जस्ट आपण एक्झाम्पल साठी ls घेऊ. एंटर कर. आता इथे तू बघ, नेम काय ls चं, लिस्ट डायरेक्टरी कंट्रोल्स. डिस्क्रिप्शन काय आहे, लिस्ट इन्फॉर्मेशन अबाउट द फाइल्स, द करंट डायरेक्टरी बाय डिफॉल्ट, शॉर्ट एंट्रीज, अल्फाबेट्स, हिप नन अप, मेंटेन ऑप्शन्स आर मेंटेन फॉर शॉर्ट ऑप्शन्स टू. ठीक आहे, आणि हे सगळे त्याचे ऑप्शन्स आहेत. तर ह्या कमांडचा यूज करून तुम्ही पूर्ण कमांडचं मॅन्युअल वाचू शकता. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू आणि उद्या उद्या MV कमांड बघू. ठीक आहे.